नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचो पण ह्यो डेली ब्लॉग असा. तर आज आपल्याला जाऊचा असा झुलप्या कापूसाठी. आई माझ्या केसांका झुलप्या बोलता, तर केस कापूसाठी जाऊचा असा. आणि मी जातोय आडवलीत तुषारकडे केस कापूसाठी. मस्तपैकी AC सलून असा आणि केस पण एकदम मस्त कापता. तर आपण तिकडेच जातो कायम. तर पहिला काम असा की केस कापूचा आणि पुढे काय ब्लॉगमध्ये होता तुमका पुढे समजतच. तर चला पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. सुमित सकाळी गेलेलो बागेत आणि काय आणलं नसा बघा, नाही दिसत नाही बघा. अळंबी फुलान गेली, थोडेच गावले एका कळे. हे बघा काल इलेली आणि काल कोण गेलाच नाही तिकडे बागेत. बघ का अरे बघा सगळी फुलान गेली. बापरे, सगळी फुलान गेली. चुकली आपल्याक. आणि आमच्याकडे ना 2-3 ठिकाणीच येतात, त्याच्यामुळे आपण पांगरडला गेलो व्हिडिओ करूसाठी. आणि आपल्या जागेवरती ही बघा इली ती कोणी बघूकच नाही. 4च गावली आहे का फक्त. पहिलं हेच येतात, गेल्या वर्षी बघितलंय. फुकट गेला. काल बऱ्याच ठिकाणी इल्ली ना, तिकडे शाळेकडे पण इल्ली म्हणतात. शाळेला भरपूर तशी फुलली तिकडे पण फुलान गेली. असं असतं या. बघा आमचं कालू खाय चाललो. कालू काय चाललं जंगलात हा. तर मित्रांनो, बघितलाच असं असता. रोज मी बागेत जातोय आणि आज जाऊक नाही, तर आज अळंबी फुलान गेली. तर नशिबाचे खेळ सगळे. आणि आता मी जातोय केस कापूसाठी. तर आई काहीतरी आणूक सांगता. बटाटी आणि दूध पिशवी आपल्या श्रावणमध्ये मिळतली. आणि ही बघा फिरतत बघा. घरात जा. चला पटकन जाऊन येतोय. पाऊस नाही आता सर, कारण पाऊस येत राहता मध्ये मध्ये. येतला ह्या कर कॅट फूडचं डबो वाजव काय येतला. चला जाऊन पोचतय. तर आता मी पोचलोय आडवलीत. समोर आपल्या आडवली तिठो आणि त्याच्या मागे जरा इकडे असा तुषार्स एअरपोर्ट AC सलून. तर आतमध्ये ना अक्षय असा. आताच मी बघितलंय. मी पण दिसतंय बघा काचीवरती. सगळे युट्यूबर वगैरे हयच येतात वाटतं. मग अशी तू बोला होता फोनवर, मग समजलं नाही. मी म्हटलं तू काय हय. तर एकच नंबर असा, तो पण अक्षयचो. त्याच्यानंतर आपलो ऑनलाईन बुकिंग करूचं लागतं, नाही तर नंबर लागत. फोन करून यायचं लागतं. थंडगार असा AC. मला गडकिल्ले फिरणार. तो सोमवारच जाता. सोमवारी गड संवर्धन पुढचे ते दुर्गवीर प्रतिष्ठान ना. तर आमच्या इकडच्या रामगड किल्ल्याचा पण ते संवर्धन करतात. आता मस्तपैकी पायरे वगैरे बनवले नाही आहेत. लेटेस्ट चांगला काम करतात. आज काही गेलं नाही अक्षय. आज काही नाही. आज ते ह्या नाही स्पर्धा नाही, नारळ लढवणी स्पर्धा झाली त्या दिवशी. आता आपली ठेवची आहे ना. हो, आता बघूया कधी क्रिएटर ठेवतात. माझी आयडिया. अक्षय बोललो ठेवूया. विरांच्या बाजारातच ठेवूया. काय हो आमका काय हो आपल्या जवळ पडत आणि फक्त जेवढे आहेत ग्रुप मध्ये आपले सगळे येऊ होय. हा सगळे येऊ, तरच मजा. नाहीतर बरखास्त. ओके. तर आपली कट असा बुलेट दरवेळी प्रमाणे. तर आता टाइम लॅप्स लावतोय. तर केस कापून झाले असत.
थोडेसे पिकले असत घरी जाऊन आपण काळा लावलेलो. आणि आता करूची असा हेड मसाज काही गेलो असा. आणि अजून एक युट्यूबर आपल्या समोर असत. कसं नाव तुझा? शुभम मेस्त्री. शुभम मेस्त्री. नवीनच चॅनल सुरू केलं नसा आणि ब्लॉग टाकता. काय नाव असा? चॅनलचं नाव माझ्या शुभम मेस्त्री ऑफिशियल असं आहे. ओके. आणि व्हिडिओ कसले असतात? व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी डबल बारी भजना आणि आपले इतर माझे काय पर्सनल ब्लॉग असतील तर ते त्या विषयासंदर्भात व्हिडिओ टाकत असतो. कोकणातले. हो. ओके. तर चला आता मसाज परत एकदा टाइम लॅप्स लावूया. फेशियल तूच सांग होता. मी सांगा. तूच सांग फेशियल Okay. क्लीनअप होता, हेअर स्पा होता. तर Threading मस्त होता. पैकी केस कापून झाले असत. मला माहित नाही काय काय होतं म्हणून. तू तर बोल. इकडे आपले मित्र सुद्धा असत. प्रथमेश आणि तुझं नाव कसं? अक्षय. अक्षय. तर ह्या सलून मध्ये बराच काय काय होता म्हणजे हेअर कटिंग होता, फेशियल होता, अजून काय काय तो सांगत नाही. फेशियल, हेअर कटिंग, हेअर Cleanup. क्लीनअप, त्याच्यानंतर काय डॅन्ड्रफ ट्रीटमेंट ना डॅन्ड्रफ ट्रीटमेंट. हे होणार आहोत आम्ही आपले कस्टमर. डॅन्ड्रफ ट्रीटमेंट मी केलंय एकदा. हेअर स्पा होता. ओके. आणि हेड मसाज पण होता, मी आत्ताच केलाय. मस्त वाटतं एकदम. तर कोणाक येऊचा असा तिकडे आचरा कणकवली रोडवरती असा आडवलीत तर खाली स्क्रीनवरती नंबर येत असतलो. सलूनचं नाव असा तुषार्स एअरपोर्ट AC सलून. AC. चला आता घरात जाऊया. किती वाजले? 12:30. तर जाता जाता मी इला असं आहे कुबल मिनी मार्टमध्ये श्रावणमध्ये. आई बोलली बटाटी आण. 2 किलो बटाटी काढूची असा. वेगवेगळ्या शेपमध्ये असतात बटाटी. मिनी मार्ट असा आणि सगळा मिळतं आहे बघा. जसं तुमका डी मार्टमध्ये असतं ना तसाच फक्त छोटासा. सगळ्या प्रकारची बिस्किट. आपण एक ऑरेंज घेऊया. आणि अजून काय मॅगी नको. मॅगी असा आणि आरुश्रीच खाता. या साईडला पण हे बघा चहा वगैरे, त्याच्यानंतर कडधान्य, सगळ्या प्रकारचे साबण, फेस वॉश, हँड वॉश सगळा. पोहे, पीठ, चवळी सगळा मिळतं एकाच ठिकाणी. कुबल मिनी मार्ट श्रावणमध्ये असा या. एक पुढंच घेऊया. इकडे काकी असं. 10 रुपये आणि काय दूध ओके. पिशवी. दूध पिशवी आणि बटाटी 2 किलो. आणि हे 40 आणि बटाटे 2 किलो ना. हे 60 मध्ये ना 100 रुपये झाले. 100 रुपये. बारीक बारीक पाऊस सुरू झालो. शा जाईपर्यंत आता थांबा खोया. तसो कोट आणलाय मी पण ह्यो पाऊस कंटिन्यू राहणारो नाही हा. जातलो लगेच. बघूया आता 5 मिनटं वाट बघूया नाहीतर जाऊया. तर मित्रांनो घरी पोहोचलोय. येताना जरासं पाऊस गावलो त्याच्यामुळे भिजाक झाला. तर इले आंघोळ केलंय आणि केस बघा एकदम मस्तपैकी कापले नसत. आणि जो मसाज केल्यान ना तो 1 नंबर. म्हणजे आता मी जेव्हा केस कापीन ना तेव्हा त्याच्याकडून मसाज करून घेतलंय. मस्तपैकी मसाज करता. आणि तो जरा कॅमेरासमोर येऊ असो म्हणजे त्याला सवय नाही कॅमेऱ्याची, त्याच्यामुळे तो बोलाक जरा असो घाबरता. पण सगळा होता त्याच्याकडे म्हणजे हेअर कट, त्याच्यानंतर फेशियल, अजून बराच काय काय तुमका सांगितलंय तसा. तर आता बघूया पुढे काय होता आजच्या दिवसात. तर केस तर आपले मस्तपैकी कापून झाले असत. आता पुढचा दिवस कसं जाता बघूया. तर आज असा श्रावण महिन्यातलो पहिलो दिवस आणि श्रावण महिन्यात तुमका असलाच जेवण दिसतला. तर आज असा कोबीची भाजी, कसली आमटी? बटाट्याची आमटी आणि सोलकढी. आणि हेचो असा उपवास. आज गुरुवार असा. तर आता जेवण घेऊया. आज काय चमचमीत नाही हा. काल काय होता तर खाऊन घेतलं. आणि ही बघा यांका आता आराम 1 आणि 2.
CCTV या मस्त आराम करता, दिवसभर झोपू शकता. तर चला जेवून घेतोय. सोलकढी असा मस्तपैकी आणि बटाट्याची आमटी. तुम्ही कधी बटाट्याची आमटी ऐकलास काय? हा? आई आमची करता. चला जेवण घेतोय पटापट. तर मित्रांनो आता आम्ही चाललो बागेत, आई आणि मी असो. अरे वा, ही बघा कौंडाळा एकदम जवळच असत. ह्यो पण तोच वेल असा. ह्यो मेलो कुणीतरी तोडल्यान वाटता. ही का धरलेली ही बघा. वायरीवरती चढलेलो तो तोडल्यान. कौंडाळा. चतुर्थीक आपण बांधतो गणपतीच्या माटीक. तर आता जाऊचं असं बागेत. आणि बागेत जाऊचं कारण म्हणजे सकाळी सुमितला ना अळंबी दिसलेली फुललेली. तर आई बोलता की तिकडे ना परत एकदा येऊ शकतात, तर ती बघूसाठी जाऊची असत. कारण काही अळंबी लवकर येतात, काही अळंबी लेट येतात. अशी 2 दिवस अळंबी येतात असं बोलता. तर या साईडला जाऊचं असा. तर चला जाऊन बघूया. हात लावून दाखवा. खायचा या या मेरे को उल्लू समजा क्या मेरे को. या ना खाज कोलतेचं झाड असा. हात लावलो काय मरणाची खाज जुटता आणि पुळी वगैरे येतात. हे बघा असं असतं. आणि माका सांगता हात लावून दाखवा. तू दाखव. आता ज्यांका माहिती पण नसत झाड कसला. आता एकदा काय झालं माहिती आहे, कॅरम वरसून आमचं भांडण झालं माझं आणि चेतन दादाचा. तर त्यानं ना ही झाडं कुपळून आणल्यान असं जुडी केल्यान आणि माका झोड झोड झोडता. मी आपलं खात जुटता म्हणून बोमाटतोय नुसतो आणि तो झोडता. कोण नाही होता घरात. आल्याच्या नंतर काय सांगतलं. तुम्ही किती असं हे होता डेंजर होतो आम्ही. म्हणजे असं तुमचं ओरडलं नाही असं म्हणतोय. आमच्याकडे काय ओरडलेली नाही. तुका काय वाटतं? तुमका माहिती आहे काय, चैतन्यांकडे म्हणजे ते हे होते ना काकी सुषमा की ना ती अंगणवाडी सेविका ना, हा मग ती आमका शिकवक होती. मग ना पप्पाना रात्रीचे आमका त्यांच्याकडे अभ्यास पाठायचे. आणि ओमकाराक ना मी वाटेवर असून अर्ध्या म्हणजे त्यांचं घर आमच्या घरवरती ना, तर त्यांचं घर खाली. म्हणजे तेवढंच फक्त डिस्टन्स होतं चालत जाऊसाठी. तर ना ओमकारांनी फक्त असंच मारलं खोंडीत मारल्यानंतर मुद्दामून रडाचा नाटक केला. आणि पप्पांनी आवाज ऐकला आणि जे वरतून घराकडून असं खाली धाव दिले ना, माका तुडवलं त्यांच्यापेक्षा. आणि नंतर ओमकारांना सांगतं का माहिती आहे, मी अशीच मस्करी नाटका करत होते रडायची. तुका मार गावलो. असं मारलं कुत्र्याला मारलं. निसर्ग बघा एक नंबर असा. केस कापल्यामुळे आज ना जरा बरा वाटता. कसं दिसतंय गो? मस्त. चला बघूया जाऊन. मगाशी आपण कौंडाळा बघितलं आणि ही बघा ही असंच शेरवडा पांढरी पानं असतात. तर ही पण आपण गणपतीच्या माटीक बांधतो. आणि आता आपण चाललो सुमितच्या बागेत, कारण तिकडेच अळंबी येतात. बघूया पुढे जाऊन. फुलली सकाळी सगळी कुसली लगेच या होतात ना किती. म्हणजे सकाळी जर तुमका फुललेली दिसली ना, तर संध्याकाळी ती शाप म्हणजे पाणी होतं त्यांचा. हयोच इकडे खय दिसत पण नाही. फुला पण कुसली बघा. कुसली ही बघा. सकाळी फुला होती पण आता फुला पण ना कुसकारली शाप. वरतीपर्यंत पूर्ण बांधणं असो भरता आंब्यानी. सकाळी व्हिडिओ दाखवल्यान माका, पण व्हिडिओत ना पूर्ण फुललेला असा. आमका वाटलेला की खै खै पाडसून येतात ना अळंबी ती इली असतली, पण कसला काय फुललेली होती ती पण एकदम विरगाळान गेली बघा.
चला तर आता आपण जाऊया आपल्या बागेत आणि नारळ पडले आहेत काय बघूया. बागेत पण साफसफाई करूची असा. आपल्या मशीनचं थोडंसं प्रॉब्लेम झालो असा ग्रास कटरचो, त्याच्यामुळे सगळा राहुला वाट हा काय. ती बघा वरच्या साईडला आमची बाग असा अशी फळे चढता बघा. थैसूनच जाऊ काय होता त्या साईडला वाटा तिकडे. चला बघूया खैसून जातात ती. गेल्या वर्षी बागेतनं आरुश्रीन औषध मारलेलं आहे ना रानमाराचा, तर यावर्षी काय मारूया गे, ग्रास कटर मारूया काय औषध. ग्रास कटरने आई बोलता जास्त रान असा त्याच्यामुळे मरात की नाही माहीत नाही. हां काय असं माहिती आहे, औषध मारल्यावरती ना पाऊस लागता नाही. पाऊस लागलो ना तर रान मरत नाही, परत परत येत राहता. शेवटला मारला ना औषध म्हणजे पाऊस जाता तेव्हा तेव्हा मग जाऊ शकता रान सगळा. गावलो काय नारळ आरुश्री पुढे शोधता काहीतरी गावला वाटतं. जंगल झाला माका गावलो बाबा. हो काय नारळ गावलो असा पाणी असा तुका बारको गावलो ए. भेटलो भेटलो नाही मिळालो. माणसा भेटतात वस्तू मिळतात. खड्या आतमध्ये असा मी सांगतोय आपलं लोकांका ज्ञान, पण मीच कधी कधी बोलतोय भेटतात. मासे भेटतात, नारळ भेटतात. अशी सवय झाली आहे ना त्याच्यामुळे भेटता म्हणून. एवढ्या खोल अरे बाबा माझे म्हणून मी पण नाही जात. गेलो खय बापरे. हा मोठो आगे होय ते बघा आणि असं काय हो होय पण असेल होय होय. लय खोल जाऊ खया. हय कसो असतलो भीती वाटतं एवढा अडकून जाऊ. अडचण असा कडे बघ तो बघा नारळ. मी पण गेले ह्याच्यात पण ना आता हे झाला पाऊस पडून पडून चिखल झाला. हा वला वला मस्त मोठं भेटलो. अजून हा काय बघा या साईडला बघतोय ना नाही ना. या मोठो हा हेच असेल. हेच असतो आई खुश. या किती हाडले कोणी जमा करून काय तो बघ मी आणलेलो तो आणलं तू तो 8 दिवस मी ते बघतोय. टाकलेलं बा ना त्या कोणा. तर मित्रांनो ह्यो असा आमचो पाटावरचो धबधबो. पाणी बघा कसला असा. तर ह्याच पाणी ना आमच्या वाडीच्या वरसून जाता पूर्ण पाटासून, आणि जर एक्स्ट्रा पाणी असं ना तर हयसून जाता बाहेर. बाहेर म्हणजे परत एकदा व्हाळात जाता हे बघा. आणि त्या पाणी इकडसून वाढीत जाता. अशा प्रकारे ही सगळी सिस्टीम असा. तर नारळ आपल्या 2 गावले. एक होतो तो खोको होतो. चला तर आता घरी जाऊया आणि घरी काय आपल्या खाऊक देतात काय बघूया. भूक लागली असं थोडीशी, बघूया काय बनवतात काय. तर मित्रांनो मी ना हे फ्रेंच फ्राईज आणलेलं आहे कणकवलीसून हे बघा. तर ते आता फ्राय करून घेतो. घरी पण बनवू शकतो काय हे. हा मी एकदा बनवले माहिती आहे पण ते जास्त हे नरम झालेलं होतात ना. नाही पण काहीतरी झालेलं त्याच्यामध्ये थोडासा फॉल्ट झालेला. एकदा मी ओके. बनवलेलं दादानी असं माहिती आहे ना. हा हा हा. म्हणजे हे एकदा आपण विकत आपण आणलं. समजलं नाही आपल्यात एकदा की काय काय टाकतात आपल्याकडून बघू काय. आपल्याला समजलं ना एकदा की काय चुकी आपल्यापासून झाली. काय चुकला, मग त्याच्या पुढच्या टायमिंगला आपण मग ती सुधारायची हा. चूक. तर हे काजूगर असत. आज ह्याचा उपवास असा त्याच्यामुळे काजूगर खाता. आईने काजूवर ठेवून गेलं. तर हे आता तळून घेऊया आणि सॉस सोबत खाऊया. टोमॅटो केचप मी नाही सॉस. खाऊ शकत. तू नाही मी खातलोय. तापला तेल. हो थोडेसे हे करूया पहिले, नाही तर ते घेऊन नाही. कुरकुरीत कर हा. झारो नाही हा. आहे की
आपण हां झाले. तुम्हाला कुरकुरीत पाहिजेत ना एकदम. हां मला काळे करून लागतंय. होय तर काळे म्हणजे ते झाले मग टाकून देऊ. बघा झाले असतील का? झाले वाटतं, झाले लालसर झाले. होऊ दे घालून ना. अजून काय करा केले दाता लागतं नाही असं करेल. काय? मागचा नाही कुरकुरीत. मला कुरकुरीतच आवडतं. आतमधून ते मस्तपैकी सॉफ्टच असतं, बाहेरतून जरी कुरकुरीत असले तरी. हा कसे बनवतात माहित नाही. चरचरला. आता तेल मस्त पैकी तापला. थोडी किती होत? एवढीशी ठेव. एका टायमाकच उचले. तर हे बघा मस्त झाले, पैकी झाले कुरकुरीत. कुरकुरीत झाले आहेत वाटतं. खाऊन बघूया थोड्या वेळान. सगळे आधी तळून घेऊया पटापट. तर मित्रांनो आपले सगळे फ्रेंच फ्राईज फ्राय करून झाले हे असं. वाले मला कुरकुरीत वाटतात हो. हे थोडेसे काळे झाले ना. तर ह्याच्यात ना मीठ नाही हा. मीठ खाऊन बघलंय. तर वरसून टाकता थोडा थोडा. मस्त आवाज येतात. थो 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 थो. म्हणजे मीठ लागलं ना पाहिजे. नेक्स्ट टाइम आपण ना घरात बनवूया. डाबामध्ये हा, ठेवूया. बरा होय बटाट्याचं असं तर चांगला फ्रेंच फ्राईज. चला आता मी पण बघतोय खाऊन कसा झाला आता. आता पण बटाट्याचं आहे. अरे वा. तर आता बटाट्याची भजी, कापड आहेत कापड. बटाट्याची कापा. तुम्हाला आवडतात ना? आज भाजी नाही वाटतं. तुम्ही मग काय बोललात नको म्हणून भाजी मी नाही खात. ओके मग बटाट्याची कापा आज. आज सगळा बटाट्याचंच असा. बटाट्याची दुपारी बटाट्याची आमटी हो होती. बटाट्याची आमटी होती दुपारी. सगळा आज बटाटा बटाटा. श्रावण चालू झालो ना. किती असत बघा. कमी एवढेशे. आहेत एकदम. तर आता बघताय कसे झाले आहेत. म्हणजे विकतच आणलं. मग मी फक्त तळून दिलंय. मस्त लागतात. पण घरी जर बनवलं ना तर जरा स्वस्तात पडतील. नेक्स्ट टाइम आपण घरी बनवून बघूया. पण असे हो कोय, कारण घरात बनवलेले जरा वेगळे होतात. रेसिपी बघू होईल बघा. करा. हम्म. तर आता वाजले असत संध्याकाळचे 7:30 आणि आता पुढे काय नाही ना. नाही पुढे काय जास्त नाही हा. त्यामुळे जेवणच आजचं- बनवलंय फक्त डाळ भात आणि ते बटाट्याची कापं. आणि तुम्ही जिलेबी आणलेल्या आहेत गोड ती आहे. बस. ओके. तर आजचा व्हिडिओ आता हेच संपवूया. आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.